तापलेला असताना दुसरीकडे राज्यातला आणखी एक वाद सध्या सुरू आहे आणि हा वाद सुरू झालेला आहे तो म्हणजे तपोवनातल्या झाडांवरनं ती झाडं कापण्यावरनं। नितेश राणेंनी आज या सगळ्या वादामध्ये उडी घेतली आणि नितेश राणेंनी या वादाला एक प्रकारे धार्मिक रंग सुद्धा दिला। बकरी ईदचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। आता वृक्षतोड होतीये तर वृक्षप्रेमी असोत, इतर सामाजिक संघटना असोत, सगळेजण या वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठवतायत। पण दुसरीकडे जेव्हा बकरी ईद असते तेव्हा बकरी ईदच्या वेळेला जेव्हा बकरा कापला जातो तेव्हा कोणी विरोध करताना दिसत नाही, असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय। भाजपचा हात धरल्यापासून नितेश राणे सातत्यानं कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतात। आताही तेच करत नितेश राणेंनी वृक्षतोडीच्या मुद्द्यात हिंदू मुस्लिम वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली। त्यामुळे विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष केलं। यामुळे पर्यावरणाच्या मुद्द्यामध्ये धर्म शोधणाऱ्या नितेश राणेंच्या कट्टर भूमिका नेमक्या किती टोकाच्या हा खरा प्रश्न आहे। हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत। हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं? झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे। सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला, बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला हम नाही काटणे देंगे, दाखवा ना। कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील। तर तपोवनातल्या वृक्षतोडीवरनं नितेश राणेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सर्वपक्षीय नेत्यांना पटलेली नाही, असंच काहीसं चित्र आहे। त्यामुळे सत्ताधारी पक्ष असोत किंवा विरोधी पक्षातले नेते सगळेजण नितेश राणेंच्या भूमिकेचा चांगला समाचार घेताना पाहायला मिळतात। आम्ही पर्यावरणवादी आहोत का, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही, म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत हे कळायला मार्ग देईल। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पालापाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत, ईद वगैरे म्हणून नव्हे, त्याला झाडतोड नाही म्हणत। बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकरे ऑक्सिजन देत नाहीत, हे नितेश राणेला सांगा जरा। झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे। आणि झाडं तोडली जाऊ नयेत या मुद्द्यासाठी सगळ्यात जास्त आघाडीवरती कोण आहेत तर अभिनेते सयाजी शिंदे। ते अभिनेते तर आहेत पण ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत। ज्या साधू संतांसाठी सगळी झाडं तोडली जात आहेत त्यांना तरी हे पटेल का, असा प्रश्न त्यांनी नितेश राणेंना विचारलाय। पण सयाजी शिंदे यांच्या भूमिकेबद्दल नितेश राणेंनी त्यांना उत्तर सुद्धा दिलंय। दोनही नेते काय म्हणतात आपण पाहूया। मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले। आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे। सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन। तर गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवनामधली ही सगळी जागा कमालीची चर्चेत आहे। पण तपोवनामधली जागा नेमकी आहे कुठे, ती कशी दिसते, तिथे किती झाडं आहेत, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आणि त्यासाठीच त्याची उत्तरं मिळवण्यासाठी किंबहुना एबीपी माझानं इथे ड्रोनद्वारे चित्रीकरण केलंय। कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातल्या 54 एकर जागेवरती वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेनं झाडांवरती फुल्या मारल्यात। म्हणजे ज्या झाडांवरती फुलं आहेत ती झाडं कापली जाणार आहेत।
एबीपी माझानं हे धक्कादायक वृत्त दाखवताच पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर या वृक्षतोडी विरोधातल्या मोहिमेला एक प्रकारे जन आंदोलनाचं रूप आलेलं आहे. ही ती सगळी हिरवळ आहे, हाच तो सगळा पट्टा आहे तपोवन परिसरातला, ज्या झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाईल. आणि तपोवनाचा हा सगळा विषय किंवा तपोवनाचा हा सगळा वाद नेमका चिघळला कसा, तापला कसा, ते सुद्धा आपण पाहूया. वृक्षतोडीसाठी नाशिक महानगरपालिकेतनं वृत्तपत्रात जाहिरात दिली गेली. मनपाच्या जाहिरातीवरती लोकांनी हरकतींचा पाऊस पाडला. साधुग्रामच्या जागेवरती एक्झिबिशन सेंटर सुरू करण्यासाठी टेंडर काढल्याचं समोर आलं. मग पर्यावरण प्रेमींनी साधुग्राममध्ये चिपको आंदोलन सुरू केलं. म्हणजे त्यांनी झाडांना मिठ्या मारल्या, झाडं तोडली जाऊ नयेत म्हणून. अभिनेते सयाजी शिंदेसोबतच अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा या वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवार या 3 महत्वाच्या नेत्यांचा सुद्धा या वृक्षतोडीला विरोध आहे. पर्यावरणासोबतच कुंभमेळा महत्वाचा आहे अशी भूमिका या सगळ्या वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली. तर एकीकडे हा तपोवनाचा वाद सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यात खास करून मुंबईमध्ये एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद सुरू झालेला आहे ड्रेस कोडवरनं. मुंबई